Today we are going to say about periodic trends of group 16, 17 and 18 elements. यामध्ये हा पिरियडिक टेबलमध्ये पी ब्लॉकमध्ये पहिले 3 ग्रुप 13, 14, 15 हे आपण 11वीमध्ये अभ्यासलेले आहेत. ग्रुप नंबर 16, 17 आणि 18 हे आपण 12वीमध्ये आता अभ्यासणार आहोत. पिरियडिक ट्रेंडमध्ये पहिल्यांदा आपण ॲटॉमिक रेडिया बघूया. व्हॉट इज ॲटॉमिक रेडिया? ॲटॉमिक रेडिया मीन्स इट इज अ डिस्टन्स of the outermost shell from the center of the nucleus is called as atomic radii. तसेच आपण फक्त आयन घेतलं तर ती आयोनिक रेडियाची व्याख्या होईल. आयोनिक रेडिया. आयोनिक रेडिया किंवा ॲटॉमिक रेडियावर 3 फॅक्टर्स इफेक्ट करतात. पहिला आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, दूसरा आहे नंबर ऑफ शेल, आणि तिसरा आहे स्क्रीनिंग इफेक्ट. आता पहिल्यांदा आपण नंबर ऑफ शेल बघूया. पहिल्यांदा ग्रुप 16चा विचार करू. ग्रुप 16मध्ये ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलेरियम अँड पोलोनियम हे 5 एलिमेंट आहेत. ऑक्सिजन याचा ॲटॉमिक नंबर आहे 8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये हा सेंटर ऑफ द न्यूक्लियस घेतला. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल 2, 6 असेल. हा सेंटर ऑफ द न्यूक्लियस घेतला. हा पहिला शेल आहे आणि हा दुसरा शेल आहे. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन अँड सेकंड शेल कंटेन 6 इलेक्ट्रॉन. Next element sulfur. Sulfur's atomic number is 16. Its electronic configuration 2, 8, 6. Again, in case of sulfur, new shell is enter like this. New shell enter and this shell contain 6 electron. When we go from top to bottom, oxygen to sulfur, sulfur to selenium, each and every time new shell is enter. That's why atomic size increases. आता हे फक्त ग्रुप 16ला लागू नाही, हे सर्वच ग्रुपला लागू आहे. एकूण 18 ग्रुप आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये व्हेन वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस बिकॉज इन्क्रीजिंग नंबर ऑफ शेल. आता दुसरं आहे व्हॉट अबाउट हॉरिझॉन्टल रो, दॅट इज पिरियड्स. There are 7 periods. When we go from left to right, number of shells are same. But when we go from left to right, atomic number increases, effective nuclear charge increases. And due to this, atomic radii decreases. म्हणजे काय होणार आहे, ज्यावेळेला आपण टॉप टू बॉटम जाणार आहे, ॲटॉमिक साईज वाढेल आणि लेफ्ट टू राईट काय होईल, ॲटॉमिक रेडिया किंवा ॲटॉमिक साईज ही काय होईल, कमी कमी होत जाईल. ॲटॉमिक रेडिया. आता हे जे बाकीचे फॅक्टर आहेत, बाकीच्या प्रॉपर्टी, आयोनायझेशन एन्थाल्पी, देन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, दे आर डिपेंड्स ऑन दी ॲटॉमिक रेडिया अँड दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक रेडिया. आयोनायझेशन एन्थाल्पी is inversely proportional to the atomic size or atomic radii. आता हे रिलेशन तुम्ही लक्षात ठेवा. आता आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय? इट इज अ अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज व्हेन इलेक्ट्रॉन इज रिमूव्ड फ्रॉम आउटर मोस्ट शेल इन ए गॅसियस स्टेट. आता ह्यामध्ये समजा सोडियम आहे, सोडियमनं समजा 1 इलेक्ट्रॉन लूज केला, याच्यासाठी जी एनर्जी लागणार आहे याला आपण काय म्हणणार, आयोनायझेशन एन्थाल्पी. अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह मोस्टली लूजली बॉन्डेड इलेक्ट्रॉन फ्रॉम एन आयसोलेटेड गॅसियस स्टेट इज कॉल्ड ॲज आयोनायझेशन एन्थाल्पी. ज्या इलेमेंटचा ॲटॉमिक साईज ही मोठी असेल
त्याच्यातून आउटरमोस्ट शेलमधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं हे सोपं असतं. त्यामुळं हे आयोनायझेशन एन्थाल्पी आणि ॲटॉमिक रेडियामध्ये इन्व्हर्सली प्रोपोर्शनल हे रिलेशन आहे. वेन वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम, ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस, आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस. सेकंड आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इट इज ए टेंडन्सी ऑफ ॲटम or element, it is a tendency of an element to pull the shared pair electron towards itself is called as electronegativity. For example, HCl, हायड्रोजन आणि क्लोरीन यामध्ये लोन पेअर इलेक्ट्रॉन यामध्ये शेअर पेअर इलेक्ट्रॉन आहेत. आता हे शेअर पेअर इलेक्ट्रॉन जे आहेत हा क्लोरीन काय करेल, स्वतःकडे खेचून घेईल. इट ॲक्वायर्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन ॲक्वायर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. Hence we called as chlorine is more electronegative and hydrogen is less electronegative. आता यामध्ये जे ग्रुप पी ब्लॉक एलिमेंट आहे दे आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. फ्लोरीन इज मोर निगेटिव्ह, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. Electronegativity also inversely proportional to the atomic radii. As atomic number increases, atomic radii also increases top to bottom. And hence electronegativity decreases. Next property आहे electron gain enthalpy. आता electron gain enthalpy it is the amount of energy release when atom gain electron. आता ही जी एनर्जी आहे ही अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होणार आहे. जी अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होते जे आपण काय करतो निगेटिव्ह साईनमध्ये इंडिकेट करतो. Chlorine when accept electron, it acquires the stable electronic configuration of argon, Cl-. यामध्ये Cl पेक्षा क्लोरीनपेक्षा हा Cl- हा मोर स्टेबल आहे. त्यामुळे ही अमाऊंट ऑफ एनर्जी काय होते, रिलीज होते. आणि ही जी एनर्जी रिलीज झालेली आहे याला आपण काय म्हणणार आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी वाचताना when we go from top to bottom, value of electron gain enthalpy is less negative. म्हणजे जो एलिमेंट जास्त इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दाखवणार आहे त्याची व्हॅल्यू काय असणार, मोर निगेटिव्ह असणार आहे. आणि वेन वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी डिक्रीजेस. पण डिक्रीजेस म्हणायचं नाही तर काय म्हणायचं, लेस निगेटिव्ह असं म्हणायचं. आणि नेक्स्ट आहे physical property. When we go from top to bottom, in case of oxygen or in case of group 16 element, oxygen is a gas while other elements are solid in state. In case of the group 17 elements, fluorine, chlorine are gases, bromine is a liquid, iodine is a solid in state. And in case of group 18 elements, all are gases. And these, on this physical state, their melting point and boiling point depends. आता आपण पुन्हा एकदा बघूया. When we go from top to bottom, atomic size increases. That's why ionization enthalpy decreases. आता यामध्ये ग्रुप 16 मध्ये ऑक्सिजन हा याची आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू काय असेल, सगळ्यात जास्त असेल. सगळ्यात आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू पोलोनियमची सगळ्यात कमी असेल. त्याचबरोबर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑक्सिजनची सर्वात जास्त, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑक्सिजनची सर्वात जास्त असेल. आणि ही टॉप टू बॉटम काय होणार आहे, डिक्रीजेस होणार आहे पोलोनियमपर्यंत. नेक्स्ट ग्रुप आहे ग्रुप 17. या ग्रुप 17 मध्ये सुद्धा फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची व्हॅल्यू जी आहे फ्लोरीनची ही 4 आहे. या पिरियॉडिक टेबलमध्ये सर्वात फ्लोरीन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. याची किंमत ही 4 असते. त्याच्यानंतर ऑक्सिजन 3.5. दिस व्हॅल्यू अगेन डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅल्यू, आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑल्सो डिक्रीजेस. इन केस ऑफ हिलियम यामध्ये फिजिकल स्टेटमध्ये हे सर्व काय आहेत, गॅसेस आहेत.
आता यामध्ये फक्त वेगळं पण कुठं आहे तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीमध्ये. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑफ क्लोरीन इज electron gain enthalpy of chlorine is more negative than the fluorine because due to the small size and electronic repulsion, that's why fluorine has less value for electron gain enthalpy. बाकीच्यामध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही टॉप टू बॉटम काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. तुम्ही यामध्ये लक्षात ठेवायचं ॲटॉमिक रेडिया जशी वाढतील जसे बाकीच्या प्रॉपर्टी काय होतात, कमी कमी होतात आणि ह्या युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. यामध्ये महत्त्वाचं काय आहे ह्यामध्ये किंवा वेगळं पण कुठं जाणवतं जास्त करून फ्लोरीन आणि क्लोरीनमध्ये. फ्लोरीनचे ॲटॉमिक साईज ही लहान असल्यामुळं क्लोरीनपेक्षा याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही जास्त असायला पाहिजे होती, पण फ्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय आहे, कमी आहे. यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीमध्ये ऑक्सिजन इज गॅस, अदर्स आर सॉलिड, ऑक्सिजन अँड सल्फर्स आर नॉन मेटल्स, सेलेनियम टेलेनियम आर मेटॅलॉइड्स, पोलोनियम इज ए मेटल. इन केस ऑफ ग्रुप 17 एलिमेंट्स ऑल आर नॉन मेटल्स. यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन गॅस आहे, ब्रोमीन लिक्विड आहे, आयोडीन हा सॉलिड आहे. ब्रोमीन अँड आयोडीन आर स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. Inert gases, they are also sparingly soluble in water and they are all gases. यामध्ये मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटचा विचार केला तर पहिल्या दोन ग्रुपमध्ये यामध्ये फिजिकल स्टेटच बदलतात, त्यामुळे याचं मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट काय होणार आहे, टॉप टू बॉटम वाढणारच आहे. फक्त यामध्ये हे सर्व गॅसेस असल्यामुळे यांचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट हा इनर्ट गॅसेसमध्ये काय असतो, कमी असतो. ओके, ठीक आहे, थँक्यू.